वाटत नाही. आज नीरा 2 लेन रेल्वे झालेली आहे, त्यामुळे आज तुम्हाला कुठेही लॉजिस्टिक लागत नाही. या दोन्ही खूप मोठ्या प्रमाणावरती बेनिफिट राहणार आहे त्याचं. आमदार साहेब आहे ना, सर्वेचे रोड झाले मोठे आणि बायपास झालेला आहे, जो पंढरपूर पुणे हायवे 12 जातो, त्या साईडला मार्केट झाली. तर आता भविष्य कसं आहे, आता नीरेला भविष्य खूप चांगलं आहे, कारण इंटरनॅशनल एअरपोर्ट होऊ घातला आपला. या 2024ला त्याचं डिक्लेरेशन होणार आहे आणि हा सगळा लॉजिस्टिक एअरपोर्ट आहे आणि हा पुणे विभागासाठी आहे. म्हणजे जेवढे 6 जिल्हे आहेत ना पुण्याला आहेत, म्हणजे भविष्य असं आहे की नीरा लाखो वापर नाही, मोकळे नुसते नावं केलेले. तर पहिलं त्याचं तुम्हाला नियोजन करावं लागेल. तिथं कुठंही तडजोड झाली नाही पाहिजे. वापरत नाहीत ना तिथं त्याच्यासाठी काय झालं, मार्केट कमिटीचे इंटरनल मीटिंग झालेले आहे. आता सरांनी सांगितलं सरांना घेऊन याचं जे काय अंतर्गत ज्या बाबी आहेत त्या आपण एकदा सरांच्या आमंत्रित करतील सगळ्यांना. आणि एक आम्ही मार्केट कमिटीचे आता तिन्ही डायरेक्टर आहेत, तर ते मार्केट कमिटीची मीटिंग आपण आपल्या विषयावरती घेऊया. सभापती उपसभापती सगळे डायरेक्टर आणि हा विषय आपण नाही, मी असेलच ना त्याला, आणि दादांची पण आम्ही बोलून घेतो आणि इमिजिएटली आपण हे करूयात. आणि मग इनिशियल स्टेजला आपल्याला काय इन्फ्रास्ट्रक्चर लागणार आहे त्याच्यावरती आपल्याला लगेच सुरू करता येईल व्यापार. आणि काय काय बॅकअप लागेल मार्केट कमिटीतून आणि ग्रामपंचायतीतून, ह्या सगळ्या आपण गोष्टी सांगितल्या की त्याप्रमाणे आपण सुरू करूयात. आता जी जागा आहे मार्केट कमिटीची ती अपुरी पडेल, तुम्हाला लॉजिस्टिकसाठी जागा लागेल. चारी साईडनं ओपन असे शेड जसं चांगलं व्यवस्थित बांधलं ना तुम्ही, लॉंग टर्म तुमचं मार्केट खूप सुंदर चालेल. 2-5 वर्षात पैसे निघून जातो, तसंही काय नाही. असं ओपन स्पेसला चांगले मोठे तुम्ही शेड मस्त होऊन जाईल. रिक्वायरमेंट किती लागेल? 2-3 एकर मिनिमम 2-3 एकर 2-3 एकर जास्त लागेल. जेणेकरून लॉंग टर्म मार्केट टेम्पररी नको. 15-20 वर्षापूर्वी निरा चांगलं मार्केट, नंतर ते हळूहळू एकतर पारदर्शकता म्हणून कंपनी तुम्हालाही कल्पना असेल. आता त्यांनी ऑनलाईन स्टोरेज पण सुरू केलंय, म्हणजे ते कोल्ड स्टोरेज, म्हणजे त्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुम्हाला बॅकअप देऊ. आम्ही इकडे सुरू करतो, सासवडला सुरू करतो की ऑनियन आहे ना, तो जवळपास 5 महिने त्यांच्या स्टोरेजमध्ये त्यांनी असं प्रूव्ह केलंय. मी परवा जाऊन आलो गेलेलं त्यांच्या एक्झिबिशन, ते फॉरवर्ड पण करतो आपल्याला. आम्ही त्या सगळ्या गोष्टी सुविधा आपल्याला. त्यानंतर लॉजिस्टिक सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे रेल्वे बरोबर बोलून आहे ना, तर माल लोडिंग अनलोडिंगसाठी, त्याचबरोबर आहे ना वाहतुकीचा बॅकअप पण देऊ. कारण शेवटी ना नुसतं व्यापार, आमचं मत एकच आहे की तुमचा जो आहे तुमची कोर ॲक्टिव्हिटी काय आहे व्यापार, तो तुम्ही कोर ॲक्टिव्हिटी करा. त्याच्यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ट्रान्सपोर्टेशन किंवा पब्लिक ट्रान्सपोर्ट विदाऊट आणि हे फक्त 6 ते 7% वेट लॉस होईल असं. म्हणजे तोही अभ्यास करून आलोय आम्ही, असं नाही की केवळ आपल्याशी बोलायला आलोय. ते पण मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे ना, तुम्हाला जे म्हणजे आता हे सिक्युरिटी हा मुद्दा एक मुद्दा झाला पहिला, पण दुसरं शेतकऱ्यांच्या बद्दलचे म्हणजे जे काय म्हणता येईल त्याला आपण पेमेंट म्हणा म्हणजे काय आहे ते पण तुम्ही जरा खुल्या मनाने सांगितलं तर. आमच्या बाबतीत तुम्ही पेमेंटच्या बाबतीत काळजी करू नका. तुम्ही रात्री 12 वाजता फोन करा, ह्याची पट्टी पाहिजे 1 मिनिटात घ्या. मी हा मुद्दा का मांडला की शेतकऱ्यांना पण आपल्याला ऍश्युअर्ड करता यायला पाहिजे. बाबा हा तुमचा कांदा आला, एक समजा आता ह्यांचा एक 25 कट्टा कांदा येऊन पडला काय, बाबा त्याचं तुमचे सिक्युरिटी काय, बाबा 15 दिवसात पेमेंट येते. नाही एक उदाहरण सांगतो, म्हणजे जनरली म्हणजे कधी आता काय आमचं ऑन द स्पॉट आहे, आम्ही नेक्स्ट डे पासून चालू करू. पेमेंट काय राहिलं नाही, पूर्वीचे दिवस संपलेले. आणि दुसरा मुद्दा काय आहे की शेतकऱ्यांच्या मनामध्ये काय की बाबा आपला कांदा पिशवी आली तर त्याचं आता उद्या आमचा भाऊंचा कांदा आला तर ते म्हणतात याला आमचा 5 किलो कांदा कटिंग होतोय. आता त्या आमच्या मिटिंगमध्ये भुसारचं उदाहरण झालं की बाबा बंबेने एवढा निघतो, असं नुकसान होतं किंवा कांदा तुमचा 5 किलो 50 किलोची पिशवी
त्यामुळे वी आर मोर पॉझिटिव्ह आणि जास्त काळासाठी आम्हाला विचार करतो आम्ही, म्हणजे लॉंग टर्म म्हणण्यापेक्षा शाश्वत बाजारच व्हावा इथे. आणि बाहेरून येणारे आम्हाला तशी लोकल इथं सुरक्षितता पण पाहिजे. मी तेच म्हटलं ना, सामाजिक सुरक्षितता ही आमची जबाबदारी आहे. व्यापार निर्भीडपणे, निर्भयपणे आणि वाढावा, आणि व्यापार तरच वाढणार आहे. तर मग त्याच्या आज कसं होतं, ही प्राथमिक मिटिंग आज ग्रामपंचायतीची आपली लावली होती. ही प्राथमिक मिटिंग झाली होती. परत एकदा ना, मी मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती दोन्ही डायरेक्टर आता आहेत, 3 डायरेक्टर, इतरही डायरेक्टरना बोलून एकत्रित जॉईंट मिटिंग लावून मग ग्रामपंचायत आपली करून येणार. कशा प्रकारे जायचं पुढे तेही आपण हे करूया. आणि बॅकअप काय काय म्हणजे आमच्याकडून अपेक्षा काय राहणार आहे, लोकप्रतिनिधी म्हणून, ग्रामपंचायत म्हणून आणि निराकृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून, ते आपण सांगायचे. आणि आपल्याकडून आम्ही इन्व्हाइट करतोय, ग्रामपंचायत आपल्याला इन्व्हाइट करते, त्यामुळे निश्चितपणे आम्हाला का वाढवायचे. व्हेरी पॉझिटिव्ह. आणि ते म्हणूनच म्हणजे आज बोलवत असताना आम्ही नुसतं हे नाही केलं की तुम्हाला नुसतं बोलवतो, त्याला स्टोरिंग फॅसिलिटी कशी करायची. म्हणजे तुम्ही जर बघितलं ना, म्हणजे मी बघून आलो नॅचरल, तर मी ते शेअर करतो आणि गोडाऊन उभे करून देऊ, त्याच्यामध्ये सबसिडीच्या माध्यमातून तुम्हाला कमी दरामध्ये गोडाऊन उपलब्ध होतील. बरोबर, ह्या सगळ्या ज्या लॉजिस्टिकच्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या आम्ही तुम्हाला बॅकअप देऊ, जेणेकरून व्यापार वाढेल. आणि काय झालं की पोटेन्शियल आहे कांद्याचं आपल्या परिसरामध्ये, या परिसरामध्ये पण आहे, पूर्णच्या परिसरामध्ये पण आहे. आणि त्या पोटेन्शियल वाढण्यासाठी पूर्वी आपल्याकडे कमी अधिक प्रमाणात होता, पण आता पूर्णच व्यापार ठप्प आहे. तर तो पुन्हा सुरुवात झाला ना, आणि आम्ही विचार जो करतोय ना, हा तात्पुरता नाही विचार करत, आम्ही हा लॉंग टर्मचा विचार करतोय. म्हणजे मी जे सांगितलं तुमच्या लक्षात आलं का, की गोडाऊन्स असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, बॅकअप असेल, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला देणार. लॉजिस्टिक असेल, पब्लिक ट्रान्सपोर्टचे बॅकअप म्हणजे रेल्वेचा बॅकअप, उद्या तुम्हाला साऊथला एंडपर्यंत पाठवायचं आहे, किंवा उद्या तुम्हाला नॉर्थला दिल्लीपर्यंत पाठवायचं आहे, किंवा वाहतुकीचे जे आहेत ना सहकारी संस्थांच्या माध्यमातून, किंवा ह्या सगळ्या गोष्टींचा बॅकअप आपल्याला म्हणजे करताना आम्हाला इनोव्हेटिव्ह करायचंय. राजाभाऊंनी जे सांगितलं आपल्याला ते इनोव्हेटिव्ह, म्हणजे आम्ही असं बघत नाही की हे तात्पुरतं आज करायचंय आज व्यापारी. आणि आज आमच्याकडे इथे मार्केट कमिटीचे व्यापारी डायरेक्टर पण आहेत, अशोक भाऊ पण आहे तिथं, माझे डायरेक्टर पण आहे तिथं आपले, त्यानंतर हमाल आपले कामगार डायरेक्टर जे आहेत ते पण इथे, विक्रम, आणि ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य म्हणजे प्रमुख सगळी मंडळी, आणि गावातली मला वाटतं सगळे प्रमुख आहेत. त्यामुळे निर्णय जो करायचा लॉंग टर्म, शेवटी प्रत्येक गावाला वाटतं व्यापार आला पाहिजे, आम्हालाही वाटतं व्यापार आला पाहिजे. नुसतं आम्ही हे म्हणणार नाही की तुम्ही या आणि व्यापार सुरू करा, तुम्ही या. परंतु आमचा इनिशिएटिव्ह असाच राहील की निरेमध्ये व्यापार वाढीसाठी आमचा पुढाकार होता. त्यासाठी तुम्हाला आमदार साहेबांची, लोकप्रतिनिधीची, विराजभाई यांची, परत तुमच्या मार्केट कमिटीची, हे फार महत्त्वाचा विषय आहे. मार्केट कमिटी बरोबर आमदार साहेब ऍक्शन प्लॅन तयार करतील की मार्केट कमिटीची मीटिंग कधी, आमदार साहेबांची तुमचं इंटरॅक्शन कसं, वेळ प्रसंगी जर पालकमंत्र्यांची वेळ घ्यायची आणि आमदार साहेबांशी बोलतील, कारण दोन्ही मतदारसंघाची आमची मार्केट कमिटी पुरंदर. आमदार साहेबांनी इनिशिएटिव्ह घेऊन ऍक्शन प्लॅन करतील. येणाऱ्या 15 दिवसात 1-2 मीटिंग जसे आता आमदार साहेबांच्या अंडर होतील, मार्केट कमिटी होतील, तर तुम्हाला जे काय पाहिजे ते त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चरचं जास्त उहापोह त्या ठिकाणी होणं अपेक्षित आहे. आम्ही आता इनिशिएटिव्ह घेतलाय, आम्ही इनिशिएटिव्ह घेऊन निरा व्यापारपेठ कशी वाढेल याच्यासाठी आमचा प्रयत्न राहील. बाकी लागणारे सगळे जे आहेत ते डायरेक्टर आणि आमदार साहेब, विराजभाई, आणि आम्ही ग्रामपंचायतीने, सरपंच वतीने अश्युअर करतो की जे काही सहकार्य लागेल आमच्याकडून ते सहकार्य आम्ही 100% करू. परंतु आम्हाला तुमच्याकडून हे सुद्धा कसं, आम्हाला यांच्याकडून हे सुद्धा गॅरंटी पाहिजे की तुम्ही कायमस्वरूपी इथे येतात, ह्या इंटेन्शन 50 वर्षाचं उद्दिष्ट, हा इंटेन्शन काय होतं की तुम्ही तुमचा मतलब आपण निरेकर व्हाल ही अपेक्षा कसं आहे. आमचं जनरेशन आता एक 5-10 वर्ष चालेल समजा, पण पुढच्या जनरेशनला, पुढचं जनरेशन कसं आहे की जर ऑब्स्टेकल आलं तर ती सोडून देणार आहे, ते होऊ नये ह्या दृष्टीने आम्ही. आमदार साहेबांनी ते अतिशय क्लिअर शब्दात सांगितलं की सोशल जे काय तुम्हाला म्हणजे जे काय ऑब्स्टिकल येतील ते ऑब्स्टिकल सगळी जबाबदारी आमची राहील, त्यामध्ये तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही. परंतु एकच अपेक्षा की तुमच्याकडून शेतकऱ्याचं भलं होईल. आम्ही
तुम्ही जर मराठी रोकटोक न्यूज चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. ताजे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा मराठी रोकटोक न्यूज चॅनल. धन्यवाद.